जाणार कुठं? माझं पोरग आहे का नाही, पोरग ते पोरग माझं डिजा, तर ते कामाला बी नाही कुठं, मी कुठं कामाला बी नाही, आमच्या दोघांच्यानी काही होत नाही, आम्हाला भीक मागायला लागेल. हो बेकारच आहेस तू. सरवण बाई असं करू नका ग, असं नका करू. माझा नवरा नोकरीला नाही, त्याला काम धंदा नाही, काय नाही, माझा पोरगा बी मला पोसत नाही. असं करू नका. आपण 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 योग टीम आहे का नाही, आहे का नाही सांग बरं. योग टीम. काय म्हणले माझ्या टीम मध्ये? ए माझं काय डोसकरीस का फिरलं नाही तुला माझ्या टीम मध्ये करून घ्यायला? ए तुझ्यासारख्या नीच आणि कपटी बाईची सावली बी मी माझ्यावर पुढे देणार नाही. ठीक आहे ठीक आहे, हे लांब थांब, सावली नको, लांब थांब. गप्पा. सरवण बाई आपण आपण एका घरातल्या सारखं आहे का नाही? हा मी तुमच्या सुनाची आत्या आहे का नाही? हा आपण समजा ठरवून केलं होतं का नाही? हा आम्ही कुठं जाणार, असं काय करताय? ए लायकी का तुझी माझ्या घरच्या सारखी म्हणायला? माझं नशीब चांगलं का तुझ्यासारखी नीच आणि कपटी बाई आमच्या घरात नाही. ती ज्या घरात तुझ्यासारखी नीच आणि कपटी बाई असेल का नाही, त्या घराचं वाटोळ्या केल्याशिवाय तू गप्प बसणार नाहीस. आणि हिथून पुढे तुझं काळ थोबड मला दाखवू नकस. चला निघा हितनं. आणि आजच्या आज ही समद सामान हलवायचं. जर नाही हलवलं तर ह्याच्यावर राखेल वतीन आणि देईन फुकून. बंगला बंगला बंगला, माया माया माया. मम्मी साहेब ऐका, मम्मी साहेब. बाबी रम्या दिप्या चला रे. ओ माया, तुम्हाला काय दया माया नाही का? हो ऐका. सर हे हाय क्वालिटीचं अंमलीपत्र दिसतंय. एक काम करा, सगळा माल ताब्यात घ्या, चार्जशीट फाईल करा आणि सगळ्या कायदेशीर कारवाई पूर्ण करा, कोणाचाही दबाव येण्याच्या आत. लागा लागा कामाला लागा. सत्यजितराव, मंजू, तुम्ही दोघं ठीक आहात ना? वय जातो सर. आत्ता तुम्ही दोघांनी जे काय केलंय ना, त्याचं जितकं कौतुक करावं ना तितकं थोडं आहे. मंजू लय भारी काम केलंस बघ. एवढं तुझ्या जीवावर बेतलं ना तरी अजिबात डगमगली नाहीस. अहो भारती मॅडम, कशी काय डगमगेल? सत्या होते त्याच्यासोबत. अगदी बरोबर बोलला. सत्यासारखा वाघ सोबत असताना या लांडग्यांना काय घाबरायचं? पण खरंच तुम्ही दोघांनी खूप मोठं काम केलंय. त्या आरोपीला आम्ही किती दिवस झाला शोधत होतो. अहो सर, तो आरोपी डोळ्यासमोर होता, पण त्याचा पत्ताच लागला नाही आतापर्यंत आपल्याला. आता या दोघांनी शोधून काढलंय. खरंच तुमच्या दोघांचं खूप अभिनंदन आहे. अहो अभिनंदन करायचंय तर ते वाघमारेंचं करा, कारण त्यांना आधीच कळलं होतं, त्यांना आधीच संशय होता तात्यासाहेबांवर. त्यामुळे आज सगळं क्रेडिट वाघमारेंचं आहे. खर तर तात्यासाहेबांवर अंमली पदार्थाच्या तस्करीचा गुन्हा आहेच, पण खुनाचाही गुन्हे आहेत. त्या माजी आमदार सावंतांचा खून सुद्धा त्यांनीच केला होता आणि सत्याच्या मिरवणुकीत त्याच्यावर घातपात करण्याचा प्रयत्न केला. खूप पुरावे गोळा केलेत तुम्ही. आता तात्यासाहेब काय वाचत नाहीत.
तुम्हाला अजून काही मदत लागली तर आम्हाला नक्की सांगा. त्या माणसाला आताच डांबून ठेवायला पाहिजे. हो अहो ठाऊक आहे. आणि आत्ता केलीत ना तेवढी मदत खूप झाली. आता पुरे पुढचं आम्ही सांभाळतो सगळं. खरं तर अजून एक गोष्ट बोलायची होती मला. तर बघ मंजू, जेव्हा गरज पडली तेव्हा मी तुझ्यावर ओरडलो, रागावलो, चिडलो. पण खरं सांगू, त्या प्रत्येक वेळी मला तुझा आदरच वाटलाय. वी आर रिअली प्राऊड ऑफ यू. आता काय होणार? किती नीच आणि कपटी बाई असशील ग तू. तुझ्या इतक्या घाणेरड्या मनाची बाई ना मी माझ्या उभ्या आयुष्यात आजपर्यंत बघितली नाही. जरा सुद्धा लाज नाही वाटली तुम्हाला त्या मम्मी सोबत हात मिळवणी करताना? आज फक्त आणि फक्त तुमच्या दोघांमुळे आमच्या घरावर ही वेळ आल्या. आज माझ्या घरावर जे काही बेतले ना ते फक्त तुमच्यामुळं. आज तुमच्या मूर्खपणामुळे आम्ही रस्त्यावर आलोय. आधी पण तुला 100 वेळा सांगितलं होतं, हे घर तुझ्या बापाचं नाही. कधीच नव्हतं. हे घर माझ्या बापानं त्याच्या कष्टानं आमच्यासाठी उभं केलेलं आहे. पण नाही, शेवटी तू त्याची राख रांगोळी केलीच. सगळ्याचा सत्यानाश केलास. अगं आमरे, मी जे काय केलं का नाही ते आपल्या समध्यांच्या भल्यासाठीच केलं होतं. तुला ठाव आहे का, ही सुरवीन बाई का नाही या घराचं लय पैसे देणार होती. अगो ह्या घराला 30 लाख रुपये तरी कोण देतील का? सुरवीन बाई 60 लाख रुपये देणार होती. आणि त्याच पैशातनं मी आपल्यासाठी नवीन घर घेणार होते. अगं गुन्ह्या गोविंदाने राहिलो असतो मोठ्या घरात, असं स्वप्न होतं हिचं. पण नाही, ही झालं असतं पर कवा. तुझी भन जर नीट वागली असती का नाही तर त्या सुरवीन बाईला तिच्या पोरापासून तिने वेगळं केलं. आणि त्याच्यामुळंच त्या सुरवीन बाईनी मंजीवरचा समदा राग आपल्यावर काढला. नाहीतर आपलं समद चांगलं झालं असतं.